आपण आपल्या देशाला अनेक राज्यांमध्ये विभागलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय संविधानात नवीन राज्य भारतात कशी समाविष्ट केली जातात आणि कोणतीही नवीन राज्ये कशी स्थापन केली जाऊ शकतात? त्याचबरोबर हे कोणत्या नियमांखाली ठरवलं जातं? या सर्व प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या भारतीय संविधानातील कलम 2 मध्ये. चला तर मग जाणून घेऊया कलम 2 नी संसदेला कोणते अधिकार दिले आहेत. कलम 2 अन्वये संसदेला दोन महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. एक म्हणजे नवीन राज्ये संघराज्यात समाविष्ट करण्याचा अधिकार आणि दुसरा म्हणजे नवीन राज्ये स्थापन करण्याचा अधिकार. पण याचा अर्थ नेमका काय? तर चला मग एक एक जाणून घेऊया. कलम 2 अन्वये संसदेला नवीन राज्ये संघराज्यात समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच संसद योग्य अटी व शर्ती ठरवून कायद्याद्वारे नवीन राज्ये भारतात सामील करू शकते. त्याचबरोबर कोणते राज्य आणि कधी भारतात सामील होईल हे संसदच ठरवते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1975च्या अगोदर सिक्कीम स्वतंत्र राजेशाही असलेलं राज्य होतं. परंतु संसदेने कायद्याद्वारे निर्णय घेऊन योग्य अटी व शर्ती ठरवल्या आणि सिक्कीमला भारतात संघराज्याचा भाग म्हणून समाविष्ट केलं. हे दर्शवतं की संघराज्यात नवीन राज्य समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. याचंच दुसरं उदाहरण म्हणजे 1987 पर्यंत गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता. नंतर कलम 2 आणि कलम 3 च्या माध्यमातून संसदेने कायद्याद्वारे निर्णय घेऊन गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून संघराज्यात समाविष्ट केलं. दुसरे महत्त्वाचे अधिकार म्हणजे संसदेला नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार आहे. यामध्ये भविष्यात गरज भासल्यास संसद कोणतेही नवीन राज्य उभे करू शकते. म्हणजेच संसद फक्त समाविष्ट करत नाही तर नवीन राज्य निर्माण करण्याचाही अधिकार वापरू शकते. हे दाखवतं की संसद संपूर्ण नवीन राज्य उभं करण्याचा अधिकार वापरू शकते. पण आत्ता नेमका प्रश्न हा आहे की परीक्षेच्या दडपडात आर्टिकल 2 लक्षात कसा ठेवायचं, जेणेकरून परीक्षेमध्ये आपण गोंधळून जाणार नाही. त्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कलम 2 मध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख बघायला मिळतो. एक म्हणजे समावेश आणि दुसरी म्हणजे स्थापना. आणि दोन्ही अधिकार संसदेकडे. समावेश आणि स्थापना या दोन शब्दांवरून कलम 2 सहज लक्षात ठेवा. चला तर मग या माहितीच्या आधारे दोन प्रश्न बघूया. एक प्रश्न हा सरळ सेवाचा अभ्यास करणाऱ्यांकरिता असणार, तर दुसरं प्रश्न MPSC मधील विविध परीक्षेला समोर ठेवून असणार. आणि हो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे. चला तर मग प्रश्न बघूया. प्रश्न पहिला. भारतीय संविधानातील कलम 2 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय 1 मूलभूत हक्क, पर्याय 2 नवीन राज्यांचा संघराज्यात समावेश आणि नवीन राज्यांची निर्मिती, पर्याय 3 केंद्रशासित प्रदेश आणि शेवटचा पर्याय 4 मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 1च्या समोर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. दुसरा थोडं अवघड प्रश्न. या प्रश्नाची तारेही 2019च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसोबत जोडलेली आहे. तर बघा प्रश्न दुसरा. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. भारतीय राज्यघटनेचे कलम 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. विधान ब. नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि शेवटचं पर्याय 4 दोन्ही विधाने चूक. या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. अशाच सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी आणि MPSCसाठी उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. ऑल द बेस्ट.